ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत आज सामनाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार। संजय राऊत, महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष। नागपुरात आज तर्री पोहा विथ देवाभाऊ मुलाखतीतून फडणवीस नागपूरकरांशी संवाद साधणार, तर नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरात देखील प्रचार सभा घेणार। शिंदेंना दुखवायचं नव्हतं म्हणून ठाण्यात युती, मुख्यमंत्र्यांनी सांगितली इनसाइड स्टोरी। तर आम्ही इतके मजबूत की ब्रँडचा बँड वाजवू, फडणवीसांची नाव न घेता ठाकरे बंधूंवर आगपाखड। निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार केला जाऊ शकतो। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये अजित पवारांचं सूचक वक्तव्य। सध्याच्या स्थितीवर कार्यकर्ते समाधानी असल्याचंही सांगितलं। अजित पवार महाराष्ट्राचे आका, भाजप आमदार महेश लांडगेंकडून अजित पवारांवर आक्रमक टीका। तर मी कोण हे जनता ठरवेल, अजित पवारांना सणसणीत टोला। मी आमदार नाही पण 2 आमदारांचा बाप, भाजप नेते रावसाहेब दानवेंची टोलेबाजी। मला पाडून कल्याण काळेंना निवडून दिलं, त्यामुळे घ्या कल्याण करून, दानवेंच्या वक्तव्यानं पिकला हशा। अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती केल्यानं काँग्रेस शहराध्यक्षांचं निलंबन, तर 12 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस। कारवाई झालेले नगरसेवक आज भाजपत प्रवेश करणार, रवींद्र चव्हाणांची माहिती। भिवंडीत समाजवादी पक्षातील वाद उफाळला, आमदार रईस शेख यांना डावलल्यानं कार्यकर्त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीतून तिकीट मिळवून दिल्याचा आरोप, तर रईस शेख स्वतः समाजवादीच्या उमेदवारांविरोधात प्रचारात। सत्तेचा सोपान गाठण्यासाठी अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत, तर अकोटमध्ये भाजप एमआयएमची हातमिळवणी। चहूबाजूंनी भाजपवरती टीकेची झोड, अखेर मुख्यमंत्र्यांचा दोन्ही युतींना ब्रेक। T20 वर्ल्ड कपचे भारतातील सामने हलवण्याची बांगलादेशची मागणी आयसीसीनं फेटाळली। सर्व लीग सामने भारतात खेळा, अन्यथा गुण गमावा, आयसीसीनं ठणकावलं।